वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अदीक्षितार्थ सिद्ध्यर्थं पूजितो यः सुरागणैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया उपवेशं ददानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। लोकाभिरामं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पवनतय संकटहरण मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित मनहु बसु सुरभूप। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदि वल्लभं। जयांती क्रिया स्मरणो ओय सकल विद्यांचे अधिकरण तेज बंधु श्री चरणा श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता। आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी
नमस्कारिणीय मोरोणी माया कुंडलू मुक्त मोतिया जीवता श्री गुरु निवृत्ती बंधु जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर बोल वृंदावन बिहारी लाल जय भागवत महापुराण शिवाचार्य महाराज जय श्री राधेश्वर भगवान राष्ट्र संत भगवान बाबा महाराज परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान बालकृष्णांची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण आज कथेचा षष्टम दिवस या ठिकाणी प्रारंभ होत आहे. कथेचा आजचा 6वा दिवस आहे. 6वा षष्टम दिवसाची ही श्रीमद भागवत कथा भागवत भागीरथी आपल्या या पावन पवित्र भूमीमध्ये ही भक्ती माता प्रगट होत आहे. गेली 6 दिवस तुम्ही आम्ही सर्व अंगाचे कान करून श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करीत आहोत. आजचा 6वा दिवस भगवंत कृपेने संत कृपेने राष्ट्रसंत बाबांच्या या पुण्य स्मरणानिमित्त आपल्या सर्व ग्रामवासियांच्या माध्यमातून महान भगवत भक्त श्री हनुमंतरायांच्या चरण सानिध्यामध्ये आज 6व्या दिवसाचं प्रथम सत्र गुंफण्यासाठी चिंतन करण्यासाठी तुम्ही आम्ही उपस्थित आहात. काल आपण भगवंताच्या अनेक लीला पाहत पाहत गोवर्धन लीला करून वाचेला विश्राम दिला. परंतु ही वाणी पावन आणि पवित्र जर करून घ्यायची असेल बर का, तर एकच साधन आहे. ते साधन म्हणजे भगवंत चिंतन, भगवंत नाम. जगद्गुरु तुकोबरायासारखा महात्मा देखील या भगवंत गुणानुवादामुळे देहीच विदेही भोगोदशा विदेही अवस्था जीवनामध्ये जर संपादित करायची असेल, बेभान व्हायचं असेल, बेभान, तर एकच साधन आहे ते म्हणजे भगवंत चिंतन. मी विस्तार करणार नाही. जगद्गुरु तुकोबराय बोलतात, ही अवस्था आमच्या जीवनामध्ये का प्राप्त झाली? कोणती? माझी मद झाडी अनावर वाचा
छंद या नामाचा घेतलासी माझे मज झाले अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी जोपर्यंत छंद लागत नाही छंद नाद मराठी भाषेमध्ये छंद या शब्दाचा अर्थ आहे मराठी भाषेमध्ये नाद आणि छंद या शब्दाचा दुसरा अर्थ आहे अभ्यास सतत भगवंत चिंतन नाम छंद एकदा जर नाद लागला नाद हा जीव जर नादावला तर पुन्हा माघारी नाही परत माघारी घेत नाही पुन्हा परत परिणाम काही असो नो रिटर्न असं हे भगवंत चिंतन आहे अद्भुत चिंतन आहे भगवंताचं आणि आज 6वा दिवस आहे मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की आज आपल्याला भगवंताने शरद ऋतूच्या कालखंडामध्ये अश्विन महिन्यातील जी कोजागिरी पौर्णिमा आहे या दिवशी भगवंतांनी महारास लीला प्रगट केलेली आहे त्या महारास लीलेचं तुम्हाला आम्हाला चिंतन करायचंय एक ध्यानात घ्या मी नेहमी अधूनमधून श्रोत्यांना सांगत असतो भगवंताच्या ह्या दिव्य लीला आहे आणि आशा लीला खरं तर जे श्रद्धावान आहे निष्ठावान आहे ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी साधना आहे अशाच लोकांना या लीलांचं चिंतन गुणानुवाद सांगितलं पाहिजे संप्रदायाचा नियम आहे भगवान बोलून गेले अर्जुना हे जे ज्ञान आहे कोणतं भगवंत भक्तीचं असणार ज्ञान हे कोणालाही सांगू नये तुम्ही 18वा अध्याय काढा भगवान श्रीकृष्ण बोलतात अर्जुना इदं तेना तपस्काय इदं तेना तपस्काय न भक्ताय कदाचन जे तपस्वी नाही बर का जे भक्त नाही न जासृष्वे वाक्यम न च माम योग्य सूयते ज्यांनी जीवनामध्ये इंद्रियांना जिंकलं नाही तपाच्या माध्यमातून अर्थात तप केलं नाही जे माझे भक्त नाही जे मला जाणत नाही अर्थात माझं चरित्र पूर्वपार ज्यांना ज्ञात नाही असे जे लोक आहेत यांना हे ब्रह्मज्ञान सांगू नको अलग अलग लक्षामध्ये ब्रह्मज्ञान नसेल तर कसं होईल माऊली बोलतात
खडके जैसे पेरिले खडक, त्या खडकावरच, पाषाण खडकावर पेरणी केली, उपयोग आहे नाही. जर पीक आणायचं असेल तर ती जमीन व्यवस्थित असावी लागते. आलं का लक्षामध्ये? तुम्ही आम्ही शेतकरी आहात. जमीन कशी असावी लागते? व्यवस्थित असावी लागते. मग माऊली बोलतात, मग पेरोनी शेतात जायचे आणि दोषोनी प्रसाद घेजे आधी तिचा. पेरलंच नाही गेला शेतामध्ये, काही अरे 2-2 वेळेस पेरावं लागतंय, तेव्हा कुठेतरी काहीतरी पदरात पडतंय. आणि निघाला तू शेती करायला, पेरलाच नाही गेला, धुऱ्यावर पाहू लागला. तिथं बावच्या शिवाय दुसरं काय येणार? काँग्रेस गवत. महाराज एक मला आनंद वाटतो महाराज. 15 वर्षापूर्वी जिकडं तिकडं ते बावच्याच म्हणतात ना, बावच्याच गवत होतं. पाहिल तिकडं बावच्याशिवाय दुसरं काहीच नाही. जर जनावराला त्याचा उपयोग नाही, माणसाला नाही, कशालाच नाही. ते नष्ट झालं आणि जिकडं तिकडं देशभरामध्ये सगळं काँग्रेसच उगवलं. कुठंही गेलं तर काँग्रेस. परंतु या देशामध्ये माझ्या नरेंद्र मोदीचा उदय झाला. देशातलं काँग्रेसही गेलं, म्हणजे सत्ताही गेले आणि रानावनामध्ये असणार हे गाजर गवत नावाचं, ज्याला तुम्ही आम्ही काँग्रेस म्हणतो, नेसता नाबूद झालं. अशी फवारणी मारली त्याच्यावर महाराज. तुम्ही आम्ही कोणतं औषध वापरता? तणनाशक. आज तणनाशक मारलं लोकांनी, बघायला डोळ्यात घालायला ते गाजर गवत आता दिसत नाही. आणि देशामध्ये औषधाला आहे काँग्रेस नाही. सुपडा साप. का बोला? जमीन सुपीक पाहिजे, तिला वापसा पाहिजे. हेच असं आहे. चांगला वापसा आल्याच्या नंतर शहाणा शेतकरी तिफन लावतो आणि पेरणी करतो. त्याची उगवण क्षमता काही वेगळीच असते. तसं अध्यात्मामध्ये देखील जो अधिकारी आहे, जो भक्त आहे, जो साधक आहे, त्याच्याही अंतःकरणामध्ये श्रद्धेची, भक्तीची, प्रेमाची, निष्ठेची वापसा असणं गरजेचं आहे. प्रेमाचा ओलावा असणं गरजेचं आहे. आणि अशा साधकाच्या अंतःकरणावर जेव्हा भगवंताचं जीवनचरित्र, गुणानुवाद या कानाच्या माध्यमातून, या कर्ण कुहरातून आत प्रवेश करत, ते चिंतन त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देत. कशाची प्राप्ती? ब्रह्मज्ञानाची. मला वाटतंय बाळक्रीडेमध्ये गोड वर्णन आहे. महाराज बोलतात, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. कुठलंही साधन न करता ब्रह्मज्ञानाची प्राप्ती गोकुळ वासियांना झाली. कारण त्यांचं अंतःकरण
ही अंतकरण चतुष्ट निर्मळ होत. काहीच केलं नाही, जप नाही, तप नाही, अनुष्ठान नाही, काही नाही, परंतु भक्तीचा आणि प्रेमाचा ओलावा अंतकरणामध्ये होता. त्या ओलाव्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये ती ज्ञान त्यांना प्राप्त झालं. आज माझ्या भगवंताने ज्या गौरींना ब्रह्मसुख दिलं आणि सांगितलं की तुम्ही आश्विन महिन्यात शरद ऋतूच्या कालखंडामध्ये येणारी शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा, या पौर्णिमेच्या दिवशी यमुनेच्या काठावर